ही वांग्याची भाजी बघा, आली ना लग्नाच्या पंक्तीतली आठवण. तर आज आपण अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये पुरीसोबत खाल्ली जाणारी ही वांग्या बटाट्याची भाजी बनवतोय. बनवायची पद्धत अतिशय सोपी आहे, अगदी झटपट तयार होते. रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला वांगी घ्यायची आहे. वांगी या ठिकाणी अशी लांब आकारामध्ये कट करून घ्यायची आणि वांगी घेताना छान काटेरी आणि अशी निळ्या रंगाची वांगी घ्यायची. सोबतच इथे मी बटाटा घेतलेला आहे. वांगी कापून पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे काळी पडत नाही. आता आपल्याला एक छोटं वाटण तयार करायचे. त्यासाठी मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 ते 3 चमचे सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. पाणी न घालता याचं वाटण तयार करायचं. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. 2 ते 3 चमचे तेल घालायचं. लग्नाच्या पंक्तीतली भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्त वापरलं जातं. आता यामध्ये 1 ते 1.5 चमचा मोहरी घालायची, 1 चमचा जिरं घालायचं. छान फुललं की छान कढीपत्ता घालायचा आहे. याची मस्त खमंग फोडणी बसली की यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं. या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागत नाही. फक्त या वाटणामध्ये ही भाजी अतिशय चविष्ट अशी तयार होते. फक्त हे वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलावर परतून घ्यायचं आहे आणि वाटण परतताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची, म्हणजे आपलं वाटण चांगलं परतलं जातं. आता यामध्ये घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा घरगुती मसाला, कांदा लसूण मसाला आणि पाव चमचा हळद पावडर घालायची. आता हे मसाले आपण या वाटणासोबत 1 मिनिटभर मंद गॅसवर चांगले परतून घेऊ. मसाले परतले की यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे आपला जो मसाला आहे तो करपणार नाही. सोबतच चांगला शिजला जाईल. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 1-2 मिनिटं वाफ काढायची, म्हणजे मसाले आपले मस्त असे शिजले जातील. 2 मिनिटं आपण याची चांगली वाफ काढून घेतलेली आहे. आता याला आपण पुन्हा एकदा सगळीकडून चांगलं मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण कापून घेतलेली वांगी आणि बटाटे घालायचे. या भाजीसाठी शक्यतो आपल्याला अशी निळ्या रंगाची आणि काटेरी वांगी वापरायची आहे. या काटेरी वांग्यांचा जो फ्लेवर आणि स्वाद आहे तो खूप अप्रतिम आणि चविष्ट असा लागतो. त्याचबरोबर घालूयात चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 मिनिटं या मसाल्यामध्ये आपल्याला वांगी चांगली परतून घ्यायची आहे. सुरुवातीला लगेचच यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही. 2 ते 3 मिनिटं अशी वांगी छान मसाल्यामध्ये परतली की मसाल्यांचा फ्लेवर आहे तो वांग्यांच्या आतमध्ये चांगला मुरला जातो आणि आपल्या भाजीला चव देखील छान येते. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. सुरुवातीला जरी आपल्याला ही भाजी अशी पातळ दिसत असली तरी आपली भाजी जशी जशी शिजत जाते तशी ती घट्ट होते. आपण यामध्ये बटाटा घातलेला आहे त्यामुळे भाजी छान घट्ट होते. अर्धवट झाकण ठेवायचं आणि भाजी आपण एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊ. आता 7 ते 8 मिनिटानंतर आपण चेक करू. तुम्ही बघू शकता इथे भाजीला किती सुरेख कलर आलेला आहे, मस्त तर्री आली आहे. अगदी आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये ज्या पद्धतीची वांग्याची भाजी खातो अगदी दिसायला सुद्धा तशीच दिसते आणि चवीला तर अप्रतिम आहे. आता आपण बटाटा आणि वांगी शिजलेली आहेत की नाही चेक करू. तर या ठिकाणी बघा बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि वांगी देखील शिजली आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ही मस्त गरमागरम भाजी पुरीसोबत, चपातीसोबत किंवा मग भातासोबत सर्व करायची. धन्यवाद.